आहेत साहिल केबल नेट रुपेश पाटील प्रोप्रायटर आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सोबतच संजय, गिरीश, हेमंत आणि राजू यांची मेहनत आपल्याला बघायला मिळाली, त्यांचे मनपूर्वक स्वागत साहिल केबल नेटचे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. कैलास पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी आणि संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि तुम्हाला आठवत असेल की मागच्या सामन्यामध्ये एका स्टारनं सामनावीराचा पुरस्कार घेतला, रामकृष्ण काकडे यांनी. कैलास पाटील ओव्हर द विकेट सामना करण्यासाठी सज्ज होतोय. जय सावरे एलकुंदे टीमचा बॅटर विजय आणि त्याच्या सोबतीला राज. विजय आणि राज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जय सावरे एलकुंदे या टीमकडून तिसरी स्पर्धा तुम्ही पाहतात. आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मागच्या दोन्ही स्पर्धा जिंकल्या मेहेर 11 बापगावनं आणि तिसरी स्पर्धा चालू वर्षामधील. फुल टॉस बॉल विजयच्या बॅटमधून मोठा फटका भिरकावून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय आगाज केलाय कैलास पाटीलच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. टीव्ही अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. सिक्सर आला पहिल्याच बॉलवर विजयच्या बॅटमधून. काय सुरुवात केलेली आहे विजय वाकडे. खराब चेंडू होता कैलास पाटीलचा आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. आक्रमण करत असताना सिक्सर प्राप्त केलेला आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे बघा. फिल्डर लॉंग ऑन थोडंसं वाईडिश उभा करण्यात आला. पुन्हा एकदा फुल टॉस. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. आता चुकी होणार नाहीये. पहिल्या बॉलवर सिक्सर आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. विजय वाकडे गोज बॅक टू डगआउट. फलंदाजी करण्यासाठी फुल टॉस बॉल आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. तिसरा फुल टॉस कैलास पाटीलच्या माध्यमातून. कैलास पाटील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ खोलात टाकलेला बॉल. ऋतिककडे बॉल पुन्हा येतोय मिडॉनला. एकच धाव तिथे मिळेल. स्कोर 11 ह्या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. चांगल्या टोटल कडे वाटचाल. प्रशांत वाकडेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. सध्या मुठवल गाव अगदी त्याचा सामना एन्जॉय करतात आणि संपूर्ण मुठवल गावाच्या वतीनं प्रशांतला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक चौकारास कुमार रणवे आणि सुधीर पाटील यांच्याकडून 2000चं पारितोषिक जे जीपे केले जातील आणि एक चौकार आलेला देखील आहे प्रशांत वाकडे यांच्या बॅटमधून. हरी भाई हरेश आमचे सहकारी गुणलेखक त्यांच्या माध्यमातून संजय स्पोर्ट्स सावधला शुभेच्छा येतात.
डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. हो समोर लॉफ्ट केलाय. सुपर शॉट. मॅग्निफिसंट हिट. बॉल आउट टॉप द ग्राउंड. सिक्सर. काय फटका खेळला, लाजवाब. कैलास पाटीलच्या गोलंदाजीवरती पूर्णपणे धुमाकूळ बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती या सिक्सरच्या सहाय्याने आता वेगाने मुसंडी मारताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 17 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण या ठिकाणी बघतोय जबरदस्त खेळ जय सावराई एलकुंदे टीमचा बघायला मिळाला. मागचा सामना जिथे 4 ओव्हरमध्ये फक्त 23 धावांचं टार्गेट होतं आणि या मॅचचा आपण विचार केला तर सांगितलंय जय सावराई एलकुंदेच्या बॅटर्सनं इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. जबरदस्त बॅटिंग सुरू केलेली आहे. विजय आउट झाला त्याच्यानंतर राजनं आता जबाबदारी घेतली आणि प्रशांत यावेळेला समोर फोर्स केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत कैलास पाटील. आता चूक होणार नाहीये. लागतोय दुसरा धक्का. प्रशांतला मैदान सोडावं लागेल. परंतु आता या ठिकाणी फायनली सेकंड ओव्हरमध्ये दामू आला आणि दामूला पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि कैलास पाटील सेफ हँड. सुरक्षित हातांची जोळी आणि झेल पकडला आणि दुसरा खेळाडू जय सावराई एलकुंदे संघाचा त्या ठिकाणी आउट होतोय. नेक्स्ट मॅच गावदेवी नांदकर वर्सेस शिवशक्ती लोणाड. आणखी एक मोठा सामना आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. गावदेवी स्पोर्ट नांदकरच्या विरोधात शिवशक्ती लोणाड या दोन टीम मध्ये ती मॅच असेल. दोन्ही कॅप्टनला आता विनंती करूया. पहिलं सत्र जसं समाप्त होईल. यस, नांदकरचा कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि लोणाड राऊंड द विकेट कोण तयार करून हा बॉल देखील बाहेरच्या दिशेने निघताना आपण पाहिला. दामूचा पलटवार करावा लागणार आहे कारण धावा प्रचंड वेगानं बनतायत. 17ला सध्या 2. एलकुंदे टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना. नेक्स्ट बॉल यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. चला हॅरी, आता आपण कॉमेंट्री बॉक्सला जॉईन व्हायचं आहे. आमचे सहकारी गुणलेखक. दामूचा अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण. यावेळेला पुन्हा बॅकफुटला गेले. पंच केलाय. ओव्हर कव्हर्सच्या डोक्यावरून बॉल डीप मध्ये कव्हर पॉइंटला पाठवला आणि वेळ होती एक धाव घेण्याची. आल्या प्रीतमनं चांगली सुरुवात केलेली आहे. सिक्सर त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि चांगले तंत्र त्याचं बघायला मिळालं मागच्या दोन्ही फटक्यांमध्ये. मागचा चेंडू अगदी आपण पाहिला शरीराच्या दिशेने येत होता. त्याच्यावरती ऑन साइडला हल्ला चढवला आणि हा बॉल थोडासा बाहेर होता. जागा पडत असताना स्ट्रोक प्रोड्यूस केला आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एलकुंदे टीमचे बॅटर आता चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. 24 वर आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. राऊंड द विकेट दामू. पुढचा बॉल बेस्ट टायमिंग आहे. ऑन साइडला स्विंग केला. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला येतोय. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा काल धावबादची संधी आहे. रनआउट चान्स. आणखी एक खेळाडू बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का लागलाय. तो जय सावराई एलकुंदे संघाला. राजला मैदान सोडावं लागेल.
जात आहेत. अजित पाटील मुठवल आपलं मनपूर्वक स्वागत. संजय स्मृती चषक 2025 पर्व 20वं वर्ष या स्पर्धेचं. आणि मित्रांनो, काही दिवसांनीच आणखी एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस, संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने यांची स्पर्धा तुमच्या भेटीस येते. सौमिक केबल नेटवर्क चषक अर्थातच प्रेसिडेंट कप दिनांक 8-9 डिसेंबर रोजी ती स्पर्धा बघायला मिळेल. नवीन फलंदाज अक्षय 5व्या क्रमांकावर खेळाडू आला. धावा बनतायत परंतु विकेट आता कुठेतरी राज ज्या प्रकारे आउट झाला, दुर्दैवीरित्या बाद झाला, या गोष्टी कुठेतरी लक्षात घ्याव्या लागतील. कट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये आता हा चेंडू निघून जातोय. फक्त मिळेल एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपन्न होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा झाल्या 26-26. जयवन पहिला दिवस या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतो. यानंतर आणखी एक मोठी लढत बघायला मिळेल. चला, लोणारचा कॅप्टन आता आपण टॉस साठी यायचा. शिवशक्ती लोणाळ दररोज आता नवनवीन स्पर्धा आणि या विभागामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. या अगोदरही उल्लेख केला ना योगी सर की कुठेतरी एक नवा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. या परिसरातील क्रिकेटर्सना एक नवी वाट, नवा मार्ग दाखवलेला आहे तो 7 स्टारच्या वतीनं. आमने लोणाड या बेल्ट मधील क्रिकेटर आता बाहेर जाऊन देखील खूप चांगला खेळ साकारतात. त्यासाठी तुम्हाला बेसिक फार महत्त्वाचं असतं. तुमच्या विभागामध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता, आणि आता तर मी म्हणेल एक सुवर्ण संधी देखील आहे. असं वाटते की आता भिवंडीचं सिटी क्रिकेट पुन्हा सुरू झालंय. आपल्या परिसरातील आजवर आपण पाहिलं तर 30 ते 40 संघ आहेत. आता 7 स्टारला आपण ही विनंती करूया की भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये एक असा संघ तुम्ही या विभागातून पुढे चालू करावी की जिथून खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळेल. आज 40 संघ आहेत. या 40 संघांमधून एक संघ तयार करून भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये पाठवला पाहिजे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटला एकच धाव. सव्वीसावा स्कोर कार्ड वरतीच पुढचा बॉल लो फुल टॉन मिस टायमिंग आहे. नॉक ऑनला फिल्डर येतात कैलास पाटील. एक झेल पकडला परंतु आता दुसरी झेल पकडता आलेली नाहीये. कॅच ड्रॉप. जीवन दान मिळालंय त्या ठिकाणी बॅटरला. अक्षय आणि त्याला साथ देतोय बॅटर सध्या राज. एक सिक्सर राजच्या बॅटमधूनही आलेला आहे. 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे गेलेली आहे स्कोर कार्ड वरती. प्रीतम ऑन स्ट्राइक. ओ, यावेळेला पुन्हा आखूट टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू आर पार सीमा पार येतोय. खणखणीत षटकार. काय फटकेबाजी सुरू केलेली आहे जय सावराई एलकुंदे टीम. सावधच्या खेळाडूंना आता दिवसा तारे दाखवतात. दिनेश ओव्हर द विकेट. ओहो हो, पुढचा बॉल जबरदस्त चेंडू हाताळला या ठिकाणी. 35 धावा स्कोर कार्ड वर. आणि इथे एक्झॅक्टली काय घडलंय, बॅटर आउट आय थिंक निघालाय तो परतीचा प्रवास करत. म्हणजेच दिनेशला मिळाली आहे सफलता. एलकुंदे संघाला लागतोय हा 4था धक्का. बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्या रोहित पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. रोहित नाव तर सुपर हिट आहे. 2026 T20 विश्व चषकाचा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा. हो हो हो, पहिलाच बॉल आणि भिरकावून दिल्या बॉलला. रोहितनं सुपर हिट फटका खेळत असताना मिड विकेटच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड सिक्सर.
हिट, जबरदस्त फटका, आल्या सिक्सर त्याच्या बॅटमधून. धावा 41 आकड्यावरती. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फॉर द टीम. जय सावरई एलकुंदे, मॅग्निफिसंट हिट, जबरदस्त फटका. 41 धावा. तिसरं षटक यावेळेला मार्गस्थ असताना पहिला सामना लो स्कोरिंग राहिला, परंतु त्यानंतर संजय स्मृती चषकाचा थरार आता खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळतोय. सावधकरांचा मानाचा आणि सन्मानाचा कप, हा चषक. कमी गतीने टाकलेला बॉल, दिनेशचा पलटवार, हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. 41 धावा, 3 षटकांचा खेळ संपन्न आणि 3 षटकांच्या अखेरीस जवळपास 14च्या सरासरीने धावा सोडल्यात ते जय सावरई एलकुंदे टीमनं. चला, नाणेफेकी करण्यासाठी शिवशक्ती लोणारचा कॅप्टन आपण कृपया संपर्क साधायचा. आपला प्रतिस्पर्धी संघनायक गावदेवी नानकर या ठिकाणी उपस्थित आहे. एक्केचाळीस धावा आणि अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी महेश गोलंदाजी मार्कवर येतोय. महेश तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल महेशचा ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या मिळेल आणि स्कोर एका धावेने 42 वर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बरोबर विकेटच्या वरनं हा बॉल निघून जातोय. काही सिनियर खेळाडू सध्या सावध टीम मध्ये तुम्ही पाहतात. लखन पाटील, त्यानंतर खंडू पाटीलला तुम्ही पाहतात, कैलास पाटील, एक्सपिरियन्स कॅम्पेनियर तुम्ही या टीम मध्ये बरेचसे पाहतात. आणि मागच्या वर्षामध्ये संजय स्पोर्ट सावधचा रेकॉर्ड खूप चांगला राहिलाय. जबरदस्त खेळ साकारला. यावेळेला फ्रंटफुटला येत असताना ड्राईव्ह केला, अगेन्स्ट टर्न हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. डीपमध्ये मिड विकेटला थोडीशी फंबलिंग आणि दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे सरकते. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 44 धावा, 44 रन्स. अंतिम षटकामध्ये इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट. ओहो, लॉफ्ट केला समोर, लॉंग ऑनला. हाऊ आई सफर, बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे, सिक्सर. धाव फलकावरती 50 हाय स्कोर. कारण मागचा सामना होता जिथे 50च्या अर्ध्याही धावा बनल्या नव्हत्या टीम कुकसेल, आणि दुसराच मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला विकेट तापलेले आणि आता फलंदाजही तापलेले आहेत. ज्या प्रकारे बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. 50ला 4. शेवटचं षटक महेशच्या विरोधात सिक्सर रोहितचा. रोहितनं यावेळेला पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. लीडिंग एज म्हणजे स्टॅमिक जरूर होतं, परंतु दुसरी धाव सहज मिळेल.
हो लॉब केलाय पुन्हा लॉंग ऑनला. आणखी एक सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली ती 58. खूप चांगला फिनिशिंग टच रोहितचा पाहायला मिळाला. 22 त्यानं बनवल्या 7 चेंडूंमध्ये आणि 59 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. चला शिवशक्ती लोणाड कॅप्टन आलेत. यस या आपण टॉस करण्यासाठी आणि नानकर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदरणीय केशवजी दळवी मी यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. टॉस बॉक्स मध्ये छापास कॉल आहे संकेतचा आणि पाहुण्यांना विनंती पुन्हा मंचावरती बसावं. शिवशक्ती लोणाड संघ कर्णधार फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन टॉस जिंकलाय. समोर नानकर टीम आहे. काय निर्णय क्षेत्ररक्षण. काय सांगशील यामागचं कारण. कारण पहिला सामना इथे लो स्कोरिंग होता आणि आता दुसरा सामना हाय स्कोरिंग झालेला आहे. तू फिल्डिंग करणार आहेस यामागचं कारण काय. कारण तर असं काय नाही आमच्याकडे आता चांगले बॉलर सुद्धा आहेत तर त्या हिशोबात आम्ही फील्ड चूज केलाय. शुभेच्छा असेल. संकेत टॉस गमावलेला आहे बॅटिंग करायचे. टॉस जिंकला असता काय केलं असतं. बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील आणि आज पूर्ण संघ पाहायला मिळेल. पूर्ण संघ नाही आहे 40+ धावा जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुलाही. तर दाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेले आहे आजच्या दिवसातील तिसरा सामना आणि टॉस जिंकून शिवशक्ती लोणारच्या कॅप्टननं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स ऐकूया योगी सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. आजच्या दिवसातील पाहिलं तर हा दुसरा सामना आपण पाहतो आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त मात्र पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला सावराई एलकुंदे संघाच्या वतीनं बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 58 धावा जोडल्या आणि रोहितनं मात्र कमालीची बॅटिंग केली. झटपट क्रिकेट त्याच्याकडून पाहायला आपल्याला 7 चेंडू फेस केले. 3 षटकाराच्या साह्यानं आपल्या संघासाठी आपण जर पाहिलं तर तब्बल 22 धावांचं त्याने मात्र योगदान दिलं. प्रशांत वाकडेसाठी एक पारितोषिक आहे. जर प्रशांत ड्राईव्ह लगावून जर एखादा झेल पकडला तर कुमार रणवी आणि अजित पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिले जाणार आहे. सलामी जोडी पाहू शकाल संजय सावंत संघाच्या वतीनं कैलास पाटील आणि त्याच्या सोबतीला खंडू पाटील. पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी पावलांचा वापर सलाल पाटील ऑफ करण्याचा प्रयत्न मिडॉलला बीट केलाय परंतु पाहू शकाल लॉंग ऑन वरती विजय होते. थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याचमुळे मात्र एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. 20व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि या 20व्या पर्वामध्ये आता संजय स्पोर्ट सावंत संघ एक नवीन स्वप्नानं मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. एक नवीन ध्येयानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गोलंदाज अक्षय क्रॉस बॅटेड फटका जबरदस्त टायमिंग आणि चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सावंत संघासाठी येणारा हा दिलासा देणारा हा पहिला षटकार.
याच मैदानावरती सातत्याने सर्व खेळाडू सराव करतायत आणि त्याचा मात्र थोडंसं पाहिलं तर बेनिफिट नक्कीच मिळणार आहे. आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी आपण टायमिंग पाहिलं, अगदी बॅटचा फ्लो चांगला पाहायला आपल्याला. आणि आज कैलास पाटीलला एक चांगली इनिंग मात्र या ठिकाणी खेळावी लागेल जर या सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर, कारण लक्ष फार मोठं उभारलं आहे एलकुंदे संघाने. अक्षय पुन्हा पाहू शकाल क्रॉसमध्ये फटका, डीपमध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू वेगाने चालला गॅपमधून, पुन्हा स्क्वेअर लेगची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी चेंडून ओलांडली आणि मिळाला 4 धावा. रणनीतीमध्ये थोडंसं चेंजेस पाहिले, कारण आपण खडूला सातत्यानं स्लॉग हिटर म्हणून त्याला आपण पाहिलेलं आहे, परंतु आज एज अ ओपनर म्हणून त्याला मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. आणि त्याचमुळे आपण पाहतो की एक चांगली सुरुवात संजय स्पोर्ट्स सावंत संघासाठी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी, त्याच्यानंतर षटकार, तदनंतर आपण चौकार पाहिला. बिनगडी बाद 12 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. पावलांचा वापर, पंचांचा नो बॉलचा इशारा, झेल जरूर मात्र त्या ठिकाणी पकडला होता, परंतु दुहेरीचा प्रयत्नामध्ये रिक्स होती. आणि पाहता पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाज पूर्ण करतायत. 1+2 अर्थात गोलंदाजाचा आपण जर पाहिलं तर ॲक्टिंग ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पंचाने गोलंदाजाला दंडित केलं आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. असं वाटतं की आज सावत गावातील भरपूर पाठीराखे आज आपण पाहतोय की मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण प्रत्येक धावेनंतर टाळ्यांचा कडकड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कैलास आज चांगल्या फॉर्मात आहे. आय थिंक वडोलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र केपीने चांगली बॅटिंग केली होती आणि तोच फॉर्म आता मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. फ्री हिट बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न फटका हवेत केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत, तोपर्यंत मात्र पाहू शकेल. ओहो, काय घडलंय त्या ठिकाणी. आणि आता मात्र आमच्या ऑफिशियल पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे, फलंदाज बाद, परंतु टीव्ही पंचांची आता मदत घेतलेली आहे. रिक्स उचलली, फ्री चेंडू होता, झेल उडाला, तिथे मात्र झेल ड्रॉप झाला, सिंगल धाव कंप्लीट होती, दुहेरीचा प्रयत्न केला. आणि आता विकेट किपर एनकडे केपीची विकेट धोक्यात आहे का हे आता पाहावं लागेल, परंतु केपी दगावच्या दिशेने चालला आहे, म्हणजे त्याला सुद्धा मात्र पूर्णपणे स्वतःवरती विश्वास आहे की एक्झॅक्टली मी बॅट ग्राउंडेड केलेली नाही आहे. परंतु टीव्ही पंच अजूनही पाहत आहेत. आमचे ठाकूर सर आहेत आमच्या कंट्रोल रूममध्ये. अगदी क्लोज पिक्चर तुम्ही पाहू शकाल. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे आणि टीव्ही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. बंगाली बंगाली रे बाबा, आलाया बंगाली अलग निरंजन. चांगली सुरुवात तुम्हाला या ठिकाणी मिळाली होती आणि फ्री हिट चेंडूवरती एवढी मोठी रिक्स घेणं गरजेची होती का. आता प्रश्न पडला असेल खेळाडू कक्षामध्ये, प्रश्न पडला असेल केपीला की आज मी चूक नाही तर मोठी चूक केली. संघाची धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे, 1 गडी बाद 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज दामू म्हात्रे आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. एकीने पाहिलं तर खंडू पाटील ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये, परंतु ज्या सुरुवातीची आवश्यकता होती संजय स्पोर्ट्स सावंत संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती सुरुवात अखेर कैलास पाटीलने मात्र मिळवून दिली. फुलटॉस उडवला हवेत, पुन्हा चेंडू चाला विजय वाकडेकडे, आता चूक होणार नाहीये, त्याने पकडला हा झेल आणि समाप्त झालाय दामू म्हात्रेचा खेळ. दुसरा धक्का लागतो टीम सावधला. ए ललकारी ललकारी येऊन ललकारी. ललकारी वेगवेगळ्या अंदाजामध्ये पाहतोय की आपल्या मधुरवाणीतून गीत लिहितोय
आणि लोकांपर्यंत ते गाणं पोहोचवण्याचं कार्य आमचे मित्र अजय गायकवाड करतायत. परंतु आज स्वप्नील म्हात्रेला आता मात्र एखादी कविता चांगली लिहावी लागेल, कारण 2 सहकारी त्यांचे मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी गेले आणि स्वप्नीकडे सुद्धा मात्र एक चांगला अनुभव आहे. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सावराई एलकुंदे संघ आता मात्र कमबॅक करतोय आणि गोलंदाजाचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेन, कारण पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर मात्र त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके जरूर आले, परंतु तो खचून गेला नाहीये. तो लढत राहिला, मेहनत करत राहिला आणि अखेर 2 विकेट्स त्याच्या मात्र आपल्याला खात्यामध्ये पाहायला मिळाल्या. फुलर लेंथ मिडॉपला बेट करण्याचा प्रयत्न, हो इथे सुद्धा रिक्स होती. रिक्स उचलतायत कारण अजूनही मात्र या ओव्हर नंतर 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. धाबा चांगल्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अखेर पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. 17 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आपण जर पाहिलं 17 धावा धाफलकावरती केपी. सतरा धावा आहेत केपी. ओके, एकोणसाठ धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहित, ज्यानं बॅटिंग मात्र जबरदस्त केली. हो इथे पाहू शकाल या लिडिंग एज. चेंडू हवेत जरूर होता, परंतु चेंडू सरळ चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. स्वप्नील आणि खंडूला मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स मात्र करावा लागेल, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावांचं लक्ष समोर खूप मोठं आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये पहा तुम्ही किती धावांचा पाठलाग करू शकता आणि किती धावांचं संरक्षण करू शकता, असा हा क्रिकेटचा खेळ आपण अनेकदा पाहिलेला आहे. आणि तसं जर पाहिलं तर या मैदानावरती अनेक मोठमोठे टोटल आपण चेस होताना पाहिलेले आहेत आणि छोटे टोटल्स डिफेन्स होताना सुद्धा पाहिले. चेंडू गॅपमध्ये चाललाय जबरदस्त, ते मात्र वार केलाय खंडून आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहिला अगदी ऑन साईडला. ओ पुन्हा मात्र पाहू शकाल फुल करण्याचा प्रयत्न, परंतु आम्ही सकाळी सांगितलं की या विकेटच्या पाठीमागे कुठली सीमारेषा नाहीये. तुम्हाला जर मोठे फटके खेळायचे असतील तर तुम्हाला अगदी समोरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळणं गरजेचे आहे.
चांगला ड्राईव्ह आपण पाहिला, परंतु अगदी मिड ऑफला चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. संघाची धाव संख्या आपण जर पाहिली तर 2 गडीबाद आतापर्यंत 24 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावींची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा पाहू शकाल अगदी जणू काय चेंडूवरती उपट टाकली, ज्या अनुषंगाने मात्र चेंडू चालला अगदी मिडवे केला. खंडू पाटीलसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. खंडू पाटीलला आपल्या इनिंगमध्ये एकूण 3 षटकार जरी मारले तरी आमचे रॉकी बाई अर्थात माजी उपसरपंच राकेश दिगाडकर याचकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आणि प्रेमनाथजी दलवी यांच्याकडून सुद्धा मात्र खंडू पाटीलला संजय स्पोर्ट्स साबसकाने कुठल्याही बॅटर जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हो, ते मात्र पाहू शकाल लाऊड अपील, परंतु पंचाने मात्र तिथे हेरलं की या थोडंसं हॅक फॅक्टर होती आणि त्याचमुळे मात्र लेग बायचा इशारा पाहायला बोलतोय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होतोय. सुरुवात चांगली झाली होती कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरचा आपण विचार करता अक्षयनं रोहितनं मात्र या ठिकाणी चांगली वापसी करून दिली आणि एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संजय स्पोर्ट्स सावध संघाची 26, लॉस ऑफ 2 विकेट्स. सव्वीस धावा धाफलकावरती. शेवटची आपण जर पाहिले तर 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 12 चेंडूमध्ये इथून आपण विचार केला तर अजूनही 33 धावींची गरज. केपीने जरूर आपल्या सहकार्यानं पाणी पाजलंय, परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार हे आता मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सावराई एलकुंदे संघाच्या वतीनं मिस्टर गजानन वाकडे. फार जुना अनुभवी गोलंदाज आहे. मला अजूनही आठवतंय पूर्वी आपण ज्या स्पर्धा खेळवायचो त्या स्पर्धांमध्ये सुद्धा मात्र गजाननचा मात्र चांगला परफॉर्मन्स पाहिला. चला वेळेला महत्व द्या. 26 धावा झालेले आहेत, अजूनही 33ची गरज, 12 चेंडू शिल्लक, 59 धावांचं लक्ष आहे. लक्ष असू द्या. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना संजय स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय. आयोजक संघ सध्या इन ॲक्शन मध्ये. हो, पहिला चेंडू फ्लायटेट फुलटॉस होता, जरूर खंडून मात्र चेंडूवरती उपट टाकली, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. आणि गजाननचं मात्र वैशिष्ट्य आहे, नेहमीच फलंदाजांना तो लालच देत असतो आणि आपल्या शैलीनं तो मात्र त्या ठिकाणी कामगिरी करत असतो. आणि एक्झॅक्टली अनेक फलंदाजांना आपण पाहिले की मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त झेलबाजच्या स्वरूपात बाद होताना सुद्धा पाहिलेले आहेत. परंतु इथे संधी होती खंडूला की त्याच्या झोनमध्ये चेंडू जरूर होता, परंतु परफेक्टली मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर मिडल झाला नाहीये. पुन्हा इथे मात्र पहा, पुन्हा फ्लॅट डिलिव्हरी, जागेवरच मात्र पाहिलं तर एक ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलने केलाय, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात असताना बायच्या स्वरूपात ही धाव म्हणजे स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट होणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी मात्र दोघेही प्रयत्न करतायत, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रथमतः चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचावं लागेल. पुन्हा फ्लॅट डिलिव्हरी, भूल भुलैया सध्या आपण पाहतोय, कारण तिन्ही चेंडू जर पाहिले तर एक्झॅक्टली तिघांनी मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारे पायांची हालचाल नाहीये. या बाबी होणं गरजेचे आहेत. आता स्वप्नीलने घर सोडलं, ओव्हर पिच चेंडू आणि ज्या फटक्याची मात्र गरज होती संजय स्पर्ट साबत संघाला, तो स्ट्रोक पाहतोय 7 धावांसाठी षटकार.
चांगली उपलब्धी प्राप्त करायची असेल तर प्रथमतः घर तुम्हाला सोडावं लागतं आणि त्याचप्रमाणे स्ट्रोक पाहिला कारण सुरुवातीला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील करत होता त्याच्यामुळे पाहिलं तर गोलंदाज वारंवार त्याला मात्र त्या ठिकाणी बीट करत होते परंतु हा स्ट्रोक जबरदस्त ओव्हरपिच चेंडू पाहिला आणि त्याच्यावरती खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा घर सोडलाय परंतु या ठिकाणी टायमिंग प्रॉपर नाहीये मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पाठमोरे चाललाय झेल पकडण्याचा प्रयत्न करतो झेल ड्रॉप दुहेरीचा प्रयत्न झालाय परंतु खंडून मात्र त्या ठिकाणी स्वप्नीला थांबवलं आणि एका धावेवरती मात्र समाधानी राहिलाय सिंगलच्या वतीने 35 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या अजूनही 24 धाब्यांची आवश्यकता 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी म्हणजे हा चेंडू फार निर्णायक असेल या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र इथून पुन्हा संजय स्पोर्ट्स साबत संघ मात्र या मॅचमध्ये शिरकाव करू शकतोय परंतु तो मोठा फटका खंडू पाटीलच्या बाटमधून येणार का की एखादी चांगल्या चेंडूची हाताळणी इथे पाहायला मिळणार का पुढे चाललाय क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील फिंगर अप आणि फलंदाज झाला त्या ठिकाणी खंडू पाटील बाद आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका आज खंडू पाटीलने मात्र पूर्णपणे या निराजनक कामगिरी केली कारण भरपूर त्याच्याकडून अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षापूर्वक खेळ तो करू शकला नाहीये कारण प्रेशर होता फलंदाजांवरती कारण समोर लक्ष आहे 59 धावांचं आणि तो लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत टॉपचे जे फलंदाज आहेत संजय स्पोर्ट्स सावंत संघाने ते मात्र दगावच्या दिशेने गेले आणि आता मात्र स्वप्नील मात्र स्वप्नीला नवीन फलंदाज आला लखन पाटील माय नेम इज लखन आज पाहू शकाल 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी विचार जर केला तर 24 धाबांची आवश्यकता आहे 35 धाबा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मात्र इथे खेळावं लागेल जवळपास विचार आपण केला तर 6 चेंडूमध्ये 4 षटकार इथे मात्र मारले जाणार का आणि ज्याप्रमाणे सामना सुरू आहे केपी सरांचे आता हृदयाचे ठोके सुद्धा वाढलेले आहेत कारण या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत सातत्याने या संघाला अनेक वर्षापासून मात्र चांगला प्रोत्साहन देता आलेले आहेत चांगले क्रिकेटचे जाणकार आहेत नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून अपडेट्स आमच्याकडून ते घेत असतात परंतु त्यांचा संघ आता संकटामध्ये सापडलाय आज संकट मोचकाची भूमिका कोणताच खेळाडू आता पार पाडेल स्वप्नील की लखन लखन की स्वप्नील आता मात्र दोघांना मात्र या ठिकाणी जान की बाजी लावावी लागेल शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय राज वाकडे की तो मात्र या ओव्हरमध्ये या षटकामध्ये राज करणार का पहिला चेंडू स्वप्नील चाच पडतोय पडल्यानंतर खाली राहिलाय डॉट आलाय प्रेशर वाढतोय 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24 धाब्यांची गरज लेफ्ट आर्मर ज्यावेळी आपण पाहतो की ओव्हर द विकेट नेतात त्यावेळी मात्र त्यांची शैली त्यांची गोलंदाजी ॲक्शन पाहण्यायोग्य असते आणि तीच शैली आपल्याला राज वाकडेकडून पाहायला मिळाली फुल टॉस अगदी बॉलर पास ड्राईव्ह चेंडू चालले लॉंग ऑनवरती सिंगल डबलने आता मात्र काहीच सिद्ध होणार नाहीये कारण लक्ष आता मात्र सावंत संघाच्या दृष्टीकोनातून खूपच दूर चाललाय परंतु सामना अजूनही संपला नाहीये 4 चेंडूचा खेळ अजून येणं शिल्लक आहे समोर आहे लखन पाटील की तो मात्र इथे 4 चेंडूमध्ये 4 ठोकणार का 23 धाबांची जरूर गरज आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे ओ चेंडू राहिलाय खाली आणि आता मात्र पाहू शकेल जे 19 वर्ष स्वप्न त्यांचा अपूर्ण राहिला आणि त्या 20व्या वर्षामध्ये सुद्धा मात्र तो स्वप्न त्यांचा अपूर्णच राहणार आहे कारण या स्पर्धेला 20 वर्ष कंप्लीट होत आहेत मित्रांनो परंतु एकही वर्ष संजय स्पोर्ट्स सावंत संघाने स्पर्धा जिंकलेली नाहीये पावलांचा बापर डान्सिंग ट्रॅक शॉट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चाललाय त्याने पकडला जाईल अजून लागलाय या ठिकाणी धक्का सावंत संघाला जे संजय स्पोर्ट्स सावंत संघाचे पाठीराखे आहे त्या मात्र आता घरच्या दिशेने मात्र वाटचाल करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे कारण आज निराजनक कामगिरी निराजनक खेळ आपल्याला संजय स्पोर्ट्स सावंत संघाच्या वतीने पाहायला मिळाला कारण सुरुवातीला गोलंदाजाने सुद्धा खूपच धाबा तिथे खर्च केल्या आणि धावांचा पाठलाग करत असताना मात्र ज्याप्रमाणे आय थिंक केपीकडून जी चूक झाली तो मात्र टर्निंग पॉईंट झाला या सामन्यामध्ये कारण केपी चांगल्या मूडमध्ये होता
फ्रीट चेंडूवरती तो धावचीत झाला आणि तिथून मात्र सावराई एलकुंदे संघानं या मॅचमध्ये कब्जा केलाय. एकतर्फा खेळ शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राज वाकडेची आपल्याला स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा फटका हवेत केलाय. लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाही. जणू काय चेंडू वेगानं चाललाय खेळाडू कक्षाच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार आणि अखेर हा सामना जिंकलाय सावराई एलकुंदे संघानं. अभिनंदन एलकुंदे अँड हार्ड लक संजय स्पोर्ट साबद. आणि देणार आहोत या सामन्यातील आपण लगेचच सामनावीर पुरस्कार, ज्याने 3 षटकारांच्या साह्यानं 7 चेंडू फेस केले, नाबाद 22 धावा जोडल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर रोहित.